हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 28/2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर भारताचे माजी रेल्वे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य मुकुल रॉय यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पंजाब सरकारने गरीब व गरजू कुटुंबांना स्वस्त दरामध्ये भोजन उपलब्ध करून देण्यासाठी मेरी रसोई ही योजना सुरू केलेली आहे. 2027मधील जागतिक AI समिट स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आयोजित केले जाणार आहे. भारताच्या पहिल्या नमो भारत या RRTS ट्रेनचे उद्घाटन उत्तर प्रदेश राज्यात करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. झारखंड सरकारने वन्यजीवांचे संरक्षण व वनगुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महिलांना सहभागी करून घेणारा वनजीवी दीदी हा उपक्रम सुरू केलेला आहे. संयुक्त अरब अमिराती देशाने अलीकडेच ऑप्टिझम व दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजारांवर उपचार करण्यासाठी बालरोग जनुक थेरपी प्रकल्प सुरू केलेला आहे. भारतात दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन 24 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आंध्र प्रदेशातील अमरावती येथे भारतातील पहिली क्वांटम व्हॅली उभारली जाणार आहे. लक्ष्मीप्रिया देवी दिग्दर्शित व फरहान अख्तर रितेश सिंधिया निर्मित मणिपूर चित्रपट बुंगने बाफ्टा 2026मध्ये सर्वोत्कृष्ट बाल व कुटुंब चित्रपट हा मानाचा पुरस्कार पटकावलेला आहे. जागतिक शांतता व समज दिवस दरवर्षी 23 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 78वा झोमी राष्ट्रीय दिवस नुकताच मणिपूर राज्यात साजरा करण्यात आला आहे. मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री युमना खेमचंद सिन्ह बनले आहेत. मणिपूरमध्ये गान नगाई उत्सव व मेरा हॅनचोंगवा महोत्सव देखील साजरा केला जातो. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. पुढे पाहूया. अटल बिहारी वाजपेयी शाश्वत राजनेता या पुस्तकाचे लेखक विजय गोयल हे आहेत. संवर्धनासाठी युनेस्को पुरस्कार मिळालेला वसई कॅथेड्रल महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्र हा कांदा व द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. बालरोग दिन थेरपी प्रकल्पाचा ऐतिहासिक शुभारंभ संयुक्त अरब अमिराती देशाने केलेला आहे. भारत व न्यूझीलंड देशादरम्यान बागवानी विषयावर पहिल्या संयुक्त कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली. नुकतेच न्यूझीलंडमध्ये 300 वर्षे जुने विशाल ब्लॅक कोरल देखील शोधले गेले आहे. न्यूझीलंडची राजधानी आहे वेलिंग्टन आणि पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर रल्कसन हे तेथील पंतप्रधान आहेत. पुढे पाहूया. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन बिझनेस लीडर अवॉर्ड करण अडानी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. सोनपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रोजेक्टला नुकतीच बिहार राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. बिहारची राजधानी पटना असून नितीन कुमार हे मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये वाल्मिकी नॅशनल पार्क आहे. त्याचबरोबर बिहार मखाना तसेच लिची उत्पादनात आघाडीवर आहे. भारत देशाने प्रहार हे पहिले अधिकृत दहशतवादी विरोधी धोरण जाहीर केलेले आहे. भारताचे माजी रेल्वे मंत्री व तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य मुकुल रॉय यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.